प्रख्यात असलेला रफ्तार का सौदागर, वेगाचा बेतास बादशाह म्हणून त्याची ओळख. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी नियंत्रित टप्प्याची जो गोलंदाजी करतोय तो पेडनेम एक्सप्रेस घुंगरू या नावानं प्रसिद्ध असलेला गौरीश नागवेकर आणि समोर निखिल पराडकर आणि अनुभवानं परिपक्व असलेला सुनील मालवणकर. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक करतोय. एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. एक धावफलकावर. स्ट्राईकला अनुभवानं परिपक्व असलेला बेस्ट वर्सेस बेस्ट दोन खेळाडू आमने सामने. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटचा पटका पुन्हा एकदा डिम्स्किअरलेकडनं क्षेत्ररक्षक पोचतोय. परतीची फेक करतोय. एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला बघायला मिळते. जो क्रिकेट संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल, थांबावं लागेल. जो क्रिकेट संघ विजयी होईल तो वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर आता लगेचच या मैदानावर भेटताना बघायला मिळेल. आडव्या बॅटचा पटका आपल्याला बघायला मिळतोय. निखिलच्या चेंडूपळीतून क्षेत्ररक्षकाची बिवरचना दूर आहे. चेंडू जमत नाही आहे. चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर षटकारासाठी बघायला मिळत. 6 या धावसंख्येनं धावफलकावर 8 धावफलकावर. निखिलच्या बॅटमधनं एक मोठा पटका येतोय. 8 धावफलकावर. पुन्हा एकदा मिस टायमिंगचा पटका या अगोदरच्या चेंडूवर. जरी तू मला मोठा पटका टोलवला आहे, चतुराई नटलेली गोलंदाजी माझी, मी ज्याची माझ्यासाठी जी खासियत असते गोलंदाजीत ती खासियत त्यानं प्रात्यक्षिकरित्या मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि फलंदाज माघारी परततोय झेलबादच्या स्वरूपात. तो निखिल माघारी परतलाय. मगाशच्या मॅच जय भवानी अनसूर शांतादुर्गा मालवण क्रिकेट संघाचा डाव सबरला. तो नितेश मांजरेकर मैदानाच्या आतमध्ये पावलंच पावतोय. गौरीश नागवेकर याच्या विरोधात या अगोदरच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर गडीबाद धावफलकावर 8 धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. वेगवान पद्धतीचा चेंडू लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा कव्हरच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षकांची उतरा. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू गेलाय चौकार. चौकारानं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 12 धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून कडक ठोकलाय. गौरीश नागवेकरच्या विरोधात नितेश मांजरेकरचा बेधडक षटकार.
सोडून दिला होतोय चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोन समांतर करतायत वाईट बॉलचा इशारा येतोय आणि वाईट बॉलनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो मात्र 19 धावफलकावर कुणाल आसोलकर सज्जालय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय गौरीश काकवेकरनं 18 धावा खर्च केल्या नितेश मांजरेकरचे 2 मोठे फटके हे निर्णायक आपल्याला बघायला मिळत आहेत थोडासा या ठिकाणी फिंगर रोल करून टाकलेलं चेंडू कव्हरला केलाय प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकच धाव पूर्ण करतोय सुनील मालवणकरनं नितेशला स्ट्राईक दिली आहे जेणेकरून नितेश एक सुंदर फटकेबाजी करतोय ज्यानं चेंडू जास्तीत जास्त खेळावे जय भवानी अर्जुन शांतवर्ग मालवण क्रिकेट संघासाठी पहिल्या 5 ओव्हरला जो मानस आखलाय 70 80 85 धावा गाठायचा त्या मानसापर्यंत स्वप्नपूर्तीपर्यंत आपण तिथपर्यंत जावं हे इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र जय भवानी अर्जुन शांतदुर्ग मालवण क्रिकेट संघाचे दुसऱ्या बाजूनं ज्या अगोदरच्या मॅच मध्ये झालेल्या चुका आम्हाला आता करायच्या नाही आहेत XY बॉयज पेंडेम क्रिकेट संघ लढत करतोय कोलवट टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला हलक्या हाताने खेळावा इरादे होते नितेशचे निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय निर्धाव चेंडूंना जरी माझा सहकारी गोलंदाज संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज जरी महागडा ठरला तरी कमबॅक करणारी गोलंदाजीची जबाबदारी आपल्यावर आहे हे हेरतोय कुणाल आसोलकर शॉर्टपिच प्रकारचा चेंडू खराब चेंडूवर मात्र सुंदर फटका फाईन लेगला आपल्याला बघायला मिळतोय वन बाउंस समर्थ रूप चौकार बघायला मिळालाय काबार 24 धावा धावफलकावर कोलवट टप्प्यात चेंडू बलक्या हाताने घेऊन करतोय पुरलेंच्या चेंडूला जमिनीलगत चपटका संघाचा कर्णधार 900 स्क्रीनवर येतोय वेगाने परतीची फेक करतोय दुसऱ्या धावसंख्येला तमाम संख्येला समाप्त करणारी फेक ही एकेरी या धावसंख्येची मोहोर मालवण क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये एक या धावसंख्येला धावफलकावर 25 धावा धावफलकावर 25 धावा धावफलकावर 25 ला एक बाद अशी स्थिती जय भवानी अंसूर शांतदुर्ग मालवण क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता थोडासा चेंडू पहिला सरशाला नाही फिंगर रोल केले सुनील मालवणकरचा जो फटका त्याला टोलवायचा होता तो फटका त्याच्या बॅट मधून निघाला नाही फॉलो थ्रो मध्ये सुंदर झेल टिपलाय XY बॉयज पेंडेम क्रिकेट संघासाठी महत्वाच्या गड्यासाठी जे मात्र एका बाजूला विकेटसाठी प्रतीक्षा करत होते तो विकेट मिळालाय माघारी परतलाय सुनील मालवणकर आणि धावफलकावर स्थिरावलाय 25 धावा धावफलकावर नवीन फलंदाज विके सज्ज आल्याच कुणाल आसोलकरच्या विरोधात छेडछाडी करावी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा जमिनीलगत जातोय खेळपट्टीची मदत भेटते ती गोलंदाज कुणाल आसोलकरला जरी पहिल्या षटकात धावा निघाल्या तरी त्यानंतरच्या षटकात आम्ही कमबॅक करणार XY बॉयज पेंडेम क्रिकेट संघ हे प्रात्यक्षिकरित्या मैदानाच्या आत दाखवतोय 25 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यात त्यानं फटकेबाजी सुंदर पद्धतीने केली महत्वाचं योगदान 5 बॉलला 15 धावांचं तो देतोय जय भवानी अंसूर शांतदुर्ग मालवण क्रिकेट संघासाठी
एक खिलाडी सेना बरोबर सोडतोय तो स्ट्राईकला नितेश मांजरेकर आपल्याला बघायला मिळतोय. सोडून दिला तो चेंडू. पंच 2 हात समांतर करतायत. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पंचांनी या ठिकाणी मात्र व्हाईट तर घोषित केलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं पंचांच्या विरोधात त्यांना मात्र चॅलेंज केलंय. हाच ते पण सांगतायत की हा चेंडू खेळण्याजोगा होता, मारण्याजोगा होता फलंदाजाला. पंचांनी गोलंदाजाला दंडात्मक केलंय म्हणजे बोनस स्वरूपाची धाव ही सुरुवातीला का असेना मालवण क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि बघूया योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खेळण्याजोगा होता, मारण्याजोगा होता. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. कव्हरला फटका बसलाय. विनोद निंबाळकर स्क्रीनवर आलाय. झेल टिपलाय. खेळ संपलाय. नितीश मांजरेकरचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी आपल्याला बघायला मिळतोय. प्रामुख्याचा गोलंदाजावर जरी पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकात 10 निघाल्या होत्या 18, त्यानंतर खऱ्या अर्थानं डाव सावरला कुणाल आसोलकरनं. त्याचाच कित्ता मी गिरवणार. माझ्याकडे जी संघाची जबाबदारी संघाच्या कर्णधारानं दिली आहे त्या जबाबदारीचं ओझं घेऊन जो विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही हेरलंय ते लक्ष्मण आपल्याला बघायला मिळत आहे. 25 धावा धावफलकावर 3 मोहरे गाडत झाल्यानंतर आता मात्र पूर्ण जय बबाडी अंसूर शांतादुर्गा मालवण क्रिकेट संघाची पूर्ण दारोमदार येऊन या जोडीवर टिपते. इथून पुढे लढावं लागेल, झुंज द्यावी लागेल. आल्यास बैठक पद्धतीचा पटका खेळाबा ऑब्स्टिकच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंचांना रिव्हसाठी चॅलेंज केलंय. ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं रिव्ह घेतलाय. पंचांनी सांगितलंय हा वाईड बॉल आहे. हा मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला सांगितलं हा चेंडू खेळण्याचा होता. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत. .in माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. चेक करतायत गौरव सावंत आणि आमचे तिसरे पंच आणि पूर्ण टीम. आणि बघूया योग्य वाईड बॉल. हा वाईट बॉल आहे म्हणजे अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव आपल्याला बघायला मिळेल. एक या धावसंख्येनं 26 धावा फलकावर. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची की न घ्यायची ही दुधावस्था मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. आणि परतीची फेक येईपर्यंत लिंबाईच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्येनं 1 या धावसंख्येनं धावफलक 27 धावा धावफलकावर. धावा या कशा येऊन दे प्रत्येक धाव बी आमच्या क्रिकेट संघासाठी लाख मोलाची आहे. आणि ती लाख मोलाची धाव कशोशीने घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विकी आणि ऋषीच्या माध्यमातून बघायला मिळत पेंडेम क्रिकेट संघाच्या विरोधात. वेगवान पद्धतीचा चेंडू. वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी. विकी रोगेला बुचकाट टाकणारी गोलंदाजी. प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी. हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आणि निर्धाव चेंडूनं आता मात्र एसवाय बॉईज पेंडेम क्रिकेट संघानं कमबॅक केलंय. ते मात्र कुणाल आसोलकर आणि लक्ष्मण. शॉर्ट प्रकारचा चेंडू थोडासा बॅकफुटला जाऊन अपरकटचा फटका. न्याल समोर देसाई स्क्रीन पर्यंत पोहोचतोय. परतीची फेक करतोय. स्वतःला सावरतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये हे 2 या धावसंख्येनं धावफलकावर पुढे सरकलातोय. 29 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा होत्या. त्यानंतर म्हटलं होतं जय बबाडी अनसोर शांतादुर्गा मालवण क्रिकेट संघ पुन्हा एकदा 80-85 गाठतोय. पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय.
सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र 29 धावा धावफलकावर सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकात ह्या मात्र रोखले. या 12 चेंडूत कमी धावसंख्या दिली SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघानं मालवण क्रिकेट संघाला इथून पुढे मात्र विचार केला असूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरितचे 12 चेंडू आणि उर्वरितच्या 12 चेंडूंमध्ये जर मोठे पटके आले मालवण क्रिकेट संघासाठी ऋषीची पटकेबाजी विकी रोगेची पटकेबाजी निर्णायक असेल की SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघ जो मात्र एका बाजूनं सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखावं कमी धावसंख्या द्यावी हे इरादे टीम मीटिंग मध्ये झाले होते. त्या इराद्यालाच आम्ही एका बाजूनं गोलंदाजी करणार हे इरादे स्पष्ट करतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू स्क्वेअरकटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चौकारासाठी मागे टाकलेला चेंडूवर 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 33 धावा धावफलकावर. इथून पुढे जयबाबा आणि अनसूर शांतादुर्गा मालवण क्रिकेट संघाला लढावं लागेल. कमी धावसंख्या सुरुवातीला 3 षटकांमध्ये बघायला मिळाले. 2 षटकात कमबॅक केलं कुणाल आसोलकर आणि लक्ष्मी मंड आणि त्यानंतर नेहालच्या विरोधात एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आडव्या बॅटचा फटका बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. खराब चेंडूंवर मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि चौकारानं सांघिक धावफलकावर मात्र परावर्तित होतोय. 37 धावा धावफलकावर. 37 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4 हे मात्र आपल्याला बघायला मिळतं. हे प्रगतीपथावर 2 बॉलला 8 धावा निकालला. ऋषीरोनेची पटकेबाजी हे मात्र नेहाल सबळ देसाईच्या विरोधात चौकारांची आतषबाजी करणारे आणि चौकारानं सांघिक धावफलकावर परावर्तित झालाय. 37 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर रोड एंड कडनं गोलंदाजीवर 2 चेंडू धावत त्यानं खर्च नक्की केलाय. तो नेहाल सज्ज झालाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं 38 धावा धावफलकावर. समोर टाकलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक यश रसा संत गतीनं पोहोचतोय. परतीची फेक करण्यासाठी थोडासा विलंब होतोय. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये ऋषीरोने रनिंग बिटवीन विकेट करत सुरक्षित पोचला जात धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. तो 39 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॉल सोडून दिला तोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं धावफलकावर 40 धावा धावफलकावर. देखना फटका आपल्याला बघायला मिळतोय पण फटका फसलाय. विनोद निंबाळकर स्क्रीनवर येतोय. झेल टिपतोय. केस संपलाय विकी रोगेचा. अजून एक गडी बाद होतोय तो मात्र मालवण क्रिकेट संघाचा. साई हळदणकर सज्ज झालाय. झिरबाच्या स्वरूपात विकी माघारी परतलाय. नेहालने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 समांतर केले. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं धावफलकावर 41 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल बघायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी बोनसच्या स्वरूपात आतापर्यंत व्हाईट बॉल 5 टाकलेत नेहालनं आणि 5 बोनस धावा खर्च केलाय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. 43 धाबात अव्वल 43 धाबात अव्वल हे लांबवलेलं षटक एक्स वाय बॉईज पेंडेम क्रिकेट संघासाठी थोडंसं डोकेडोके ठरत आहे. आडव्या बॅटनं शॉर्ट पुलचा जसा चेंडू आला तसा ठोकला मिड विकेटला षटकार बघायला मिळालाय. सांघिक धावफलकावर बघायला मिळालाय. 50 धाबा धावफलकावर 4 गडी बाद 50 धाबा धावफलकावर षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ. चोवीस चेंडूंचा खेळ समाप्त. 50 धाबा धावफलकावर 4 गडी बाद. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद नागवेकर बघायला मिळेल. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा बघायला मिळतोय. न्यालसावळ देसाईनं जो कितना गेला तो प्रसादनं त्याची सुरुवात केली की काय पुन्हा एकदा व्हाईट बॉलनं सुरुवात केली. व्हाईट बॉलनं 51 धाबा धावफलकावर. मोठा फटका बघायला मिळतोय. साईच्या बॅटमधनं फटका फसलाय. खेळ संपलाय. साईचा झेलबादच्या स्वरूपात साई माघारी परतलाय. हर्ष सज्ज झालाय. आल्या आल्या आडव्या बॅटनं फटका. स्वीपचा बहारदार फटका पायावरील चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय. षटकार बघायला मिळालाय आणि 6 या धावसंख्येनं 57 धाबा धावफलकावर. सत्तावन्न धाबा धावफलकावर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात रोखलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. आपल्या फॉलोतर मध्ये झेल टिपलाय प्रसाद नागवेकरनं. खेळ संपलाय. तो हर्षचा
सुंदर फटका बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका संघाचा सेफ अँड स्किनवर वेगाने आला. परतीची वेग केली कर्णधारानं 909 आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 58 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू देखना फटका आपल्याला बघायला मिळाला आहे. कव्हरच्या डोक्यावरून सुरेख क्षेत्ररक्षण हे यश आपल्याला बघायला मिळत. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर ही दुहेरी धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 2 या धावसंख्येनं धावफलकावर 60वे गाठण्यास यशस्वी ठरतोय. शॉट ऑफ द डे आजच्या दिवसातील बघायला मिळालाय. काय फटका सजवला. ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूवर एका नेत्रदीपक फटक्यानं या इनिंगची सांगता होते आहे. ऋषी लोणीची फटकेबाजी हे निर्णायक ठरत धावफलकावर 66 धावा धावफलकावर जी चर्चा झाली होती 65 धावा पाहिजे या मॅच मध्ये 66 तर बनले आहेत. 67चा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सर अशोक जिरायक यांचा. टारगेट है XY बॉयज पेडने क्रिकेट टीम को और आज बैटिंग ऑर्डर को थोड़ा सा चेंज किया है. अंपायर का इशारा गौरेश सावड़ देसाई उर्फ बाबू और उन्हीं के साथ विनोद निंबाळकर
और पायस आल्मेडा पावर प्ले का ओवर लेकर अपने बॉलिंग मार्ग पर सामने से दूर वाले छोर से पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करना चाहते थे ऑफसाइड पर, गेंद निकली विकेट के पर सुनील मालवणकर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई, एक अच्छा टोटल है, सामने तगड़ी बल्लेबाजी है, बहुत अच्छी बल्लेबाजी भी है टीम के साथ। अल्टी पल्टी लेकिन टाइमिंग नहीं हुआ, उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। शॉर्ट थर्ड मैन पर गेंद फील्ड होती हुई और रन की संभावना को समाप्त कर दिया। जो जीतेगा वो खेलेगा आने वाला मैच प्री क्वार्टर फाइनल का बोथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम के साथ। अड़े बल्ले से खेला ऑन साइड पर, मिड विकेट पर, फील्डर दूर है और जब तक गेंद को उठाते थोड़ी सी मिस फील्डिंग और बहुत अच्छा थ्रो, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित विनोद निंबाळकर। थोड़ी सी मिस फील्डिंग और ऐसे मिस फील्डिंग में कई बार रनआउट का धोखा होता है, मेरे ख्याल से वो भी बात बिल्कुल बन सकती थी मैदान पर। और फिलहाल 2 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ XY बॉयज पेडने क्रिकेट टीम का। स्विच हिट, बहुत ही लाजवाब टाइमिंग, थर्ड मैन बाउंड्री पर गेंद, बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए डीजे। कई दर्शक जो मैच का आनंद लेते हुए और जब गेंद बाउंड्री लाइन से बाहर जाती है तो वो भी मदद कर रहे हैं। दोस्तों आपका थैंक यू। बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। टीम का स्कोर 12 रन, एक चौका एक छक्का। और स्विच हिट, क्या लाजवाब टाइमिंग, डीप थर्ड मैन सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। पावर प्ले का पहला ओवर, टीम का स्कोर टोटल 18 रन बिना किसी नुकसान से डीजे। में लेकिन एक विकेट खोया था मालवण क्रिकेट टीम ने। सामने जवाब देती हुई XY पेडने क्रिकेट टीम बिना किसी नुकसान से 18 रन। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत बॉलिंग मार पर राज तोड़नकर आ चुके बॉलिंग मार पर, सामने विनोद निंबाळकर। इस बार थोड़ा सा दूर से हवाई फायर, लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डर और पहले विकेट का पतन होता हुआ। शायद पहला मन बनाया था रिवर्स का, लेकिन आखिर को स्ट्रोक को चेंज किया और थोड़ा दूर से खेला, गेंद के लाइन पर, बिल्कुल गेंद के पिच पर नहीं थे और लॉन्ग ऑन पर कैच दे बैठे। पहला विकेट, 18 रन 1 विकेट पर डीजे। देसाई, राज अपने बॉलिंग मार पर स्कोर 18 रन, एक ब्रेक थ्रू दिलाते हुए विकेट हासिल करते हुए। और आते आते स्विच हिट,
थर्ड मैन सीमा रेखा से बाहर, एक बेमिसाल शॉट, सिक्सर, 6 रन के लिए। ठीक है, पहुंचा टोटल स्कोर 1 विकेट पर। हल्के से कलाई को क्या मोड़ आएगा इनको फाइन लेग की तरफ, पहले रन के लिए निकले, क्या दूसरा रन? जी बिल्कुल, फाइन लेग बाउंड्री पर। जब तक फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, 2 रन पूरे होते हुए दोनों बल्लेबाजों के बीच में, और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 26 पर 1 विकेट के नुकसान पर। खेल दूसरे ओवर का 5 ओवर का मैच। आज चौथा दिन, कल आखिरी दिन रहेगा इस टूर्नामेंट का। इस बार ऑप्टम पर यह गेंद सिर्फ दिशा दी थी, टैप किया था गेंद को, लेकिन कवर पॉइंट पर फील्डर चौकर नहीं थे, गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। राज तोड़नकर अपने बॉलिंग बार पर एक 10-12 कदमों के साथ, रनअप के साथ दाहिने हाथ से ओवर द विकेट। ऑन साइड पर बल्ला घुमाया, हल्का सा अपील, गेंद थोड़ी सी शरीर पे जरूर टकराई थी, लेकिन ऑप्टम से दूर थे, गेंद फील्ड होती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छा टोटल है सामने, 67 रनों का, 67 का 5 ओवर में, और सामने अच्छा जवाब भी दे रही है XY बॉयज पेडने क्रिकेट टीम। अच्छी गेंद, बहुत अच्छा क्रिकेट, लोअर फुल टॉस, सिर्फ दिशा दी, कवर पर मिस फील्डिंग, और दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। जो एक सिंगल था वहां पर और एक रन बन गया स्कोर के खाते में, और एक ओवर समाप्त हुआ। 2 ओवर और 2 ओवर के बाद 28 रन टोटल स्कोर, 2 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर। डीजे गेंदबाजी में परिवर्तन, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। विकी रोगे आ चुके हैं बॉलिंग बार पर। 2 बल्लेबाज है मैदान पर, गौरेश सावड़ देसाई उर्फ बाबू, उनका साथ देते हुए लक्ष्मण सावड़ देसाई। और तीसरे ओवर की शुरुआत। ओ ये गेंद, कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी थी, लेकिन विकेट कीपर पकड़ नहीं पाए, स्लिप पर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, लेकिन कुछ न कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी थी। अच्छी शुरुआत गेंदबाजी में विकी की। खेल चलता हुआ तीसरे ओवर का खेल, बाकी है 17 गेंदों का और 39 रन, 17 चेंडूत 39 धावा। बढ़िया शॉट, लॉन्ग अप पर, डीप लॉन्ग अप पर, कोई मौका नहीं फील्डर के लिए, और हमारे बॉल बॉय दिखा देते हुए आकाश गेंद को वापस लाते हुए, गेंद सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। डीजे और 6 रन बने स्कोर के खाते में। बहुत ही बेहतरीन शॉट, बहुत ही शानदार बल्लेबाजी। फुल टॉस, फाइन लेग बाउंड्री पर, कोई फील्डर मौजूद नहीं था और गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। फील्डिंग में परिवर्तन, थोड़ा सा ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर है मौजूद। सामने विकी, राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर।
ये आज बहुत अच्छी गेंद, इस बार अप स्टंप पर थोड़ी नीचे भी रही, खड़े खड़े बल्ला घुमाया था, गेंद निकली विकेट कीपर सुनील मालवणकर के हाथों में। तीसरी ओवर में ओके सावळ स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात आगमन होत आहे, सन्माननीय सर साहिल सावळ यांचं आगमन होत आहे। वेलकम सर। ओ इस बार बल्ले से लगी गेंद, रन के लिए निकले। ओहो ओ ये पहले दूसरे 2 बार मौका था, 2 बार मौका था। गौरेश सावळ देसाई लगभग खतरे में थे रनआउट के, मेरे ख्याल से 3 बार ये मौका बन चुका था। एक कैच छूटा और अभी अभी रनआउट का तो डबल मौका आ चुका था, निशाना लगाया था। से मैं कहूंगा ये बैड लक है बिल्कुल मालवण क्रिकेट टीम के लिए। तो सर साहिल का आगमन हो चुका है हमारे मान्यवर कक्ष में। सर आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। खेंडीर बॉयज मोरजिम चैंप्स। फुल टॉस, कवर पर इस बार एक अच्छा शॉट, फील्डर है मौजूद, एक सिंगल, क्या दूसरे रन के लिए निकले, थ्रो, ओहो खराब थ्रो। फिर से मौका था, अगर अच्छा थ्रो होता विकेट कीपर के हाथों में, लेकिन मैदान पर, क्रिकेट के मैदान पर अगर मगर की बात नहीं होती। अगर अच्छा थ्रो होता विकेट कीपर के हाथों में, ये बिल्कुल फिर से मौका। 2 रन बने स्कोर में, खेल और 1 ओवर का समाप्त हुआ। 3 ओवर समाप्त हुए, टोटल स्कोर पहुंचा 3 ओवर में 40 रन। 12 गेंदों का खेल अभी भी बाकी और 27 रन। 12 डिलीवरीज 27 रन, 12 चेंडूत 27 धावा। डीजे महत्वपूर्ण ओवर रहेगा मालवण क्रिकेट टीम के लिए भी और XY बॉयज पेडने क्रिकेट टीम के लिए भी। ये ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। सिंगल के लिए निकले, जब तक जाते सिलिमिडॉन की तरफ अपने पॉलिथ्रो में गेंद को फील्ड करते। 1 रन बन गया स्कोर के खाते में। आने वाले 11 गेंदों का खेल बाकी है, लेकिन ये विकेट जब तक मैदान पर है शायद मालवण क्रिकेट टीम के लिए खतरा रहेगा इस बल्लेबाज का। फिर से एक बेहतरीन शॉट, मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड करते, अच्छा थ्रो, सीधा विकेट कीपर के हाथों में। लेकिन इससे पहले अगर वो थ्रो होता तो रनआउट का खतरा मौका था। तो 1 रन और बढ़ गया स्कोर के खाते में। और सामने एक बार लक्ष्मण सावळ देसाई और बॉलिंग बार पर हर्ष। फुल टॉस, लेकिन सामने खेला, उतना फायदा नहीं मिला इस गेंद का बल्लेबाज के लिए। डॉट गेंद, खेल बाकी है अब सिर्फ 9 गेंदों का। ऑफसाइड पर खेला, फील्डर है मौजूद, रनआउट का खतरा। ओहो क्या फील्डिंग कर रही है। दोनों बल्लेबाज एक ही एंड पर थे, आसान के साथ नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो करते तो भी मौका बन सकता था। लेकिन कहीं ना कहीं मेरे ख्याल से ये गलतियां महंगी बन सकती है। जय भवानी अंशूर शांतादुर्गा मालवण क्रिकेट टीम के लिए। वाइड बॉल, ये बोनस, 1 रन बढ़ गया, 1 गेंद बढ़ गई। 8 गेंदों का खेल बाकी है, 23 रन चाहिए मैच को अभी भी जीतने के लिए। ओ, ये बहुत अच्छी गेंद ऑन द राइस, बड़ा शॉट खेलना चाहते थे, डॉट गेंद। चौथा ओवर जारी है और ये गेंद बहुत निर्णायक है, आने वाली गेंद। ओ बढ़िया शॉट, ओवर पिच गेंद और गेंद डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए।
4 ओवर के बाद टोटल स्कोर 50 रन। और अब मैच को जीतने के लिए लास्ट ओवर और 17 रन, 6 चेंडूत 17 धावा। डीजे शेवटचं षटक, 6 चेंडूत 17 धावा, 6 गेंदे और 17 रन। अंपायर कुछ इशारा कर रहे हैं। मुन्ना, ओल्ड बॉल। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। जो दर्शक इस मैच का आनंद लेते हुए, लेकिन बहुत बार जो मैदान से बाहर जो गेंद जाती है वो गेंद बहुत जल्द वापस लाते हैं। थैंक यू सर। कमेंट्री बॉक्स में से आपका सर बहुत बहुत धन्यवाद। 6 चेंडूत 17 धावा, 6 गेंदे 17 रन। और सर वाइड बॉल का इशारा। और थैंक यू सर अरुण शेडगांवकर सर, आपका बहुत बहुत थैंक यू। ऑफसाइड पर, कवर पर, और गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर पर। फील्डर के सर के ऊपर से एक लाजवाब छक्का, 6 रन के लिए। मैच आ चुका है 5 गेंदों में 10 रन, 5 चेंडू 10 धावा। चलिए, बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम कैप्टन रेडी हो जाइए। बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम, अगला मैच होगा आपका, जो जीतेगा उसके साथ होगा। तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम, आप रेडी हो जाइए मैच के लिए। ओ ये गेंद, रनआउट का खतरा। जी बिल्कुल। टोटल 4 मौके, 3 रनआउट, 1 कैच, और उसके बाद अब मौका मिला और विकेट चला गया। फिलहाल अब गेंदे बची है। चार गेंदे और 10 रन, 4 चेंडू 10 धावा। 37 पर खुद के व्यक्तिगत 15 गेंदों का सामना करते हुए गौरव सावल देसाई उनका साथ देने के लिए 900 कशाळकर। आखिरी ओवर का खेल जारी है। बिल्कुल नजदीक फील्डर को खड़ा कर दिया है। सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, एक शॉट लॉन्गा पर। ओहो, गेंद हाथों को लगते हुए गेंद चली गई लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए। बहुत ही शानदार स्क्वायर कट, डीप कवर पॉइंट, बाउंड्री पर गेंद, सिक्सर, और मैच को समाप्त कर दिया। मैच कहां पर गया? मेरे ख्याल से 3 रनआउट के मौके गवा दिए। विकेट कीपर के हाथों से एक कैच छूटा और वहीं पर यह मैच आपके हाथों से छूटा। लेकिन धन्यवाद मालवण क्रिकेट टीम, आपने इस टूर्नामेंट